छगन भुजबळांची अखेर मंत्रिपदी वर्णी। भुजबळांच्या एंट्रीनं नाशिकला चौथं मंत्रिपद। भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं सोपवण्याची शक्यता। मंत्री होताच भुजबळ शेतकऱ्यांकरता सरसावले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आवाज उठवणार। मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर भुजबळ यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून आनंदोत्सव। एका भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी आता दुसरा भ्रष्ट मंत्री। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भुजबळांच्या मंत्रिपदावर टीका। पुण्यात काँग्रेसला धक्क्यावर धक्के। काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी राजीनामा दिल्यानंतर युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष राहुल शिरसाडांचाही काँग्रेसला रामराम। राज्यात उद्यापासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता। मुंबईसह कोकणातही मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज। मराठवाड्यासह इतर भागात मान्सूनपूर्व पावसाचा फटका। अमरावतीत 13,000 हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। आणि खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं निधन। डॉक्टर जयंत नारळीकरांनी 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। तर पुण्यात आढळला कोरोना संशयित रुग्ण। 87 वर्षाच्या वृद्धाला कोरोनाची लागण। आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन। शिंदेच्या युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या कारवर गोळीबार। बाईकवरून आलेल्या 2 अज्ञातांचा निलेश घारेंच्या कारवर निशाणा। पुण्याच्या वारजे माळवाडीतील घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।